परीक्षेत जप्त केलेलं हॉल तिकीट परत देण्याच्या मोबदल्यात विद्यार्थिनीकडून शरीर सुखाची मागणी केल्याची एक धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे। पीडित मुलीनं धरमपेठ पॉलिटेक्निक महाविद्यालयातला हा जो प्राध्यापक आहे अमित गणवीरचा फोन कॉल देखील रेकॉर्ड केलाय। त्याची माहिती मिळताच महाविद्यालयात येऊन युवा क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आणि प्राध्यापकाला बेदम चोपही दिला। परीक्षेच्या वेळी मोबाईल परीक्षा केंद्राच्या बाहेर ठेवण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना मोबाईल स्विच ऑफ करून जवळ ठेवण्यास सांगितलं होतं। मात्र या विद्यार्थिनीचा मोबाईल ऑन राहिल्याने प्राध्यापकाने हॉल तिकीट जप्त केलं आणि हॉल तिकीट परत करण्यासाठी तरुणीकडे शरीर सुखाची मागणी केली। पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत प्राध्यापकाला बेड्या ठोकल्यात, तर तोडफोड करणाऱ्या युवा क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांवर दंगल आणि मारहाणीचा गुन्हा नोंदवला आहे। विद्यार्थिनीने ज्या ऑडिओ क्लिपच्या आधारे आरोप केलेत त्यात नेमकं काय आहे आपण बघूया। हेलो, हाँ बोलो। सर बोल रही हूँ। हाँ बोलिए। सर मेरा आई कार्ड आपके पास रह गया है, हॉल टिकट। हॉल टिकट जी सर। हाँ वो मेरे पास, तो आपको तभी मिलेगा। सर एक मिनट में ड्राइव कर रही हूँ, बाजू में रोकती हूँ। एक सेकंड में रोकती हूँ गाड़ी। हेलो सर, मेरा आई कार्ड और मेरा पेपर सर कैसा होगा? आई कार्ड तो पहले दे देना आपको। ओके सर। आई कार्ड मेरे पास है, सैटरडे को मैं तो सैटरडे को दे देता हूँ। आपकी मम्मी डैडी भी नहीं है घर में, है आप अकेले ही हो। सर आपको क्यों मिलना है मुझसे सैटरडे को? आप बोले ना अप एंड डाउन कर सकते हो। सर आप चाहते क्या हो, डायरेक्टली बोल दो सर। बस मुझे एक बैग चाहिए आप। तो मेरे जितनी आपकी एक बेटी होगी शायद। होने दो, नहीं है, शादी अभी हुई मेरी, फ्रेश हुई। तेव्हा अत्यंत धक्कादायक, निंदनीय आणि घृणास्पद हा सगळा प्रकार समोर आलेला आहे आणि त्याला त्याची अद्दलही भेटली। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी काय म्हटलंय जाणून घेऊया। कॉपी करताना ती मिळून आली होती आणि त्या प्राध्यापकाने तिला पकडलं होतं आणि त्या दरम्यान तिचं हॉल तिकीट किंवा आय कार्ड वगैरे ते त्यांनी जप्त केलेलं होतं। परंतु ते परत देण्यासाठी ती त्याला विनंती करत असताना त्यांनी काही अश्लील शब्द किंवा फोनवरती काही अश्लील भाषा वगैरे वापरली किंवा अवास्तव मागणी तिच्याकडे केली की जेणेकरून तिला लज्जा उत्पन्न होईल असं त्या मुलीचं वर्जन आहे, स्टेटमेंट आहे। त्याप्रमाणे आम्ही स्टेटमेंट तिचं घेतलेलं आहे, पुढची कारवाई योग्य ती करत आहोत।